नमस्कार मंडळी. आज मी आले आहे इथे भव्य कोकण महोत्सवामध्ये सांताक्रूज वेस्टला. आपला कोकण महोत्सव भरला होता 3 दिवसाचा. तर आज म्हटलं फिरून येऊया मुलांबरोबर. चला बघूया. पॉपकॉर्नचा स्टॉल लागला आहे. कॉटन कॅन्डीज पण आहेत, समोर दिसत आहेत. लहान मुलांची खेळणी तर खूपच होती. तर खूपच चंगळ झाली असेल मुलांची. बघूनच मजा वाटते. बघा ना किती प्रकारचे अभ्यासाच्या पण वस्तू आहेत. तसं बघायला गेलं तर परत छान छान बॅगा होत्या. होममेड आपलं घरगुती बनवलेल्या असतात तशा ज्यूटच्या वगैरे. शिवाय लेदरच्या पण होत्या. 250 रुपयापासून स्टार्टिंग होती काकांकडे. मी आपल्या असं विचारत होती कसे आहेत काय आहेत. छान वाटल्या, पण कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता. ज्वेलरीचे शॉप होते. बाजूला मुखवासवाले होते काका. तर प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे मुखवास होते त्यांच्याकडे. सुंदर होते असे आणि टेस्टी पण खूप होते. मी टेस्ट पण करून पाहिली 1-2 मुखवासाची. खूप छान वाटले असे. त्याच्या बाजूलाच पापडवाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी होत्या त्यांच्याकडे पापडाच्या. अगदी नाचणीचे पापड, बटाट्याचे पापड, बीटरूटचे पापड, तिखटवाले पापड, साधे पापड, असे वेगवेगळे प्रकार होते. तसेच उपवासाचे पण होते. साबुदाण्याचे पापड होते. वेगवेगळ्या प्रकारचे पापड वगैरे असतात. हे सगळे आपल्याकडे मालवणावरून किंवा आपल्या रत्नागिरी कोकण साईडवरून आलेली माणसं असतात, जे आपल्या कोकण बाजारात येऊन आपला स्टॉल लावतात. 2-3 दिवसाचा असतो त्यांचा स्टॉल. तर आपण कधी व्हिजिट केला तिकडे तर नक्की त्यांना सपोर्ट करावा. तसे त्यांच्याकडे घरगुती पिठं पण असतात. म्हणजे ज्वारी, बाजरी, भाकरीचं पीठ, तसंच पिठल्याचं पीठ, कुळदाचं पिठलं वगैरे अशी पिठं पण असतात. लोणचे असतात, मसाले असतात घरगुती बनवलेले. तसंच हळद असते. तर गावाचे जे जे आपले कोकण साईडचे जे पदार्थ असतात ते इथे आणून ते विकत असतात. अगरबत्ती वगैरे पण घरीच बनवतात असे लोक. त्याच्यामुळे कधी आलात त्या साईडला तर नक्कीच तुम्ही आवर्जून त्यांच्याकडे भेट द्या आणि त्यांच्याकडच्या वस्तू नक्कीच घ्या. परत तिथून पुढे थोडं गेली आपल्याला तरी पण ॲड्रेस पण दाखवते तुम्हाला वरती मी कोकणच्या त्या स्टॉलचा. पुढे आली तर पापडवाले होते दादा. त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पापड होते. मसाले पापड, तसेच बटाट्याचे पापड. त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे पापड लावले होते. मी 1-2 टेस्ट पण करून बघितले. पालक पापड होते, नाचणी पापड पण होते. मी पहिल्यांदा सगळ्या अशा पापडाचे विविध प्रकार पाहिले इथे. तर खूप जण घेत पण होते. थोडा पुढे आले ते अनमोल लोणचेवाले होते. त्यांच्याकडे पण कमसे कम 20 एक प्रकारचे वेगवेगळे लोणची बघायला मिळाली. वेगवेगळ्या पद्धतीचे होते. भरलेली मोठी मोठी मिरची पण होती, जी लोणच्यामध्ये भरली होती बघायला पण. आणि बघूनच खूप टेस्टी वाटत होते. वा, आणि इतका सुंदर सुगंध येत होता त्याचा लोणच्याचा. म्हणजे असं वाटत होतं की